डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी डॉक्टर मृण्मयी भजक। 1.5 वर्षापासून आपण कोविड या महामारीशी झुंज देतोय। वेगवेगळ्या पातळ्यांवर ही जी लढाई आहे ही चालू आहे। पेशंट त्यांच्या वतीने लढतायत, जे मेडिकल ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ते त्यांच्या वतीने लढतायत आणि कुठेतरी हा जो आजार आहे त्याचा रामबाण उपाय मिळावा यासाठी सगळेच जण प्रयत्नशील आहेत। ही जी महामारी आहे, हा जो आजार आहे, याच्यासाठी एक आधुनिक उपचार पद्धती आली आहे आणि त्या उपचार पद्धतीविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमातून माहिती करून घेणार आहोत। आजचा आरोग्य संपदाचा विषय आपण पाहून घेऊया। कोरोनावरील कॉकटेल थेरपी असा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातील तज्ञ आज आपण इथे आमंत्रित केलेले आहेत। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर संजय अंधारे। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। डॉक्टर संजय अंधारे हे कोविड काळामध्ये त्यांनी सलग 500 दिवस रुग्णसेवा दिलेली आहे आणि आजही आधुनिक उपचार पद्धतीने ते रुग्णसेवा देत आहेत। सुश्रुत हॉस्पिटल बार्शी इथे ते कार्यरत आहेत, तिथले मुख्य फिजिशियन आहेत आणि सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागातलं सुश्रुत रुग्णालय हे पहिलं फक्त कोविड रुग्णांसाठी असलेलं हॉस्पिटल आहे। या माध्यमातून सर अनेक वर्षांपासून खरं तर या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि विशेषतः कोविड काळात त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्या कामाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे ही जी नवीन उपचार पद्धती आहे त्याविषयी देखील आणि कोविड साठीचं एखादं औषध, कारण बाकीची जी औषधं आहेत ती आपण बघतोय की ती इतर आजारांसाठी पण वापरली जातात, पण कोविड साठीचं जेव्हा एखादं औषध येतं आणि जे आपल्या भारतामध्ये येतं तेव्हा नक्कीच ही एक आनंददायी गोष्ट आहे। पण याबद्दल अजूनही फार कुठे चर्चा होत नाहीये असं दिसतंय सर। तर तुम्ही सुरुवातीलाच या औषधाबद्दल काय सांगाल? कोविड काळातली जी औषधं आहेत, जी आपण पहिल्या लाटेमध्ये वापरली, दुसऱ्या लाटेमध्ये वापरली, ती सगळी कोविड स्पेसिफिक औषधं नव्हती, ती बाकीच्या आजारामध्ये वापरली आणि हे व्हायरल इन्फेक्शन आहे, कोरोना आहे, त्यामुळे ते औषध जे आपण वापरतोय ते जे ICMRच्या गाईडलाईन्स प्रमाणे जे सांगितलं आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स प्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे ते वापरले जाते। परंतु असं कुठलंही कोरोना स्पेसिफिक औषध नव्हतं, कारण इव्हन रेमडेसिवीर जे औषध आपण सगळ्यांना माहिती आहे ते इबोलासाठी वापरलं गेलं होतं आणि त्याला एक स्टडी केला गेला। अँथोनी फाउची हे US प्रेसिडेंटचे जे काही सल्लागार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्यांनी ते रेमडेसिवीरला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलं। बाकीची औषधं जी आहेत अँटीबायोटिक प्रतिजैविक ती वापरली गेली, जनताविरुद्धची औषधं वापरली गेली, परंतु कुठलंही असं एक स्पेसिफिक औषध नव्हतं। फक्त ऑक्सिजन हा एक जो भाग आहे तो आणि रिकव्हरी ट्रायलमध्ये जे मिळाले होतं आपल्याला स्टिरॉइड, ही 2 औषधं ऑथेंटिकेटेड होती। बाकीची सगळी औषधं रिपर्पज्ड होती। परंतु आता हे 20 मे 2021 साली DGCI म्हणजे भारतातली जी औषधाला परवानगी देणारी संस्था आहे त्यांनी या औषधाला इमर्जन्सी ऑथरायझेशन दिलं आणि त्यानंतर हे मोनोक्लोनल अँटीबॉडी किंवा कॉकटेल अँटीबॉडी हे औषध भारतामध्ये उपलब्ध झालं आणि त्याचा वापर मग हा सुरुवात झालेली आहे। आणि याचा रामबाण औषध म्हणून आपण जे सुरुवातीला उल्लेख केला त्याचा निश्चित तसा ग्राउंड लेवलचा मी रिपोर्ट सांगू शकतो किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा जेव्हा वापर करण्यात आलाय त्याला हे खरंच औषध उपयुक्त आहे असं वाटतंय। नक्कीच, आणि आपण खरं तर त्याविषयी पूर्ण कार्यक्रमभर बोलणारच आहोत की कशा पद्धतीने ते रुग्णांना उपयुक्त ठरलेलं आहे। असं तुमच्याकडे आतापर्यंत किती रुग्णांना तुम्ही हे औषध दिलेलं आहे? कारण तुम्ही म्हणालात की मे 2021 म्हणजे आता काही महिन्यांपूर्वीच या औषधाला परवानगी मिळालेली आहे आपल्या देशामध्ये। 2-2.5 महिने झाले असतील आपल्याला औषध वापरता येते। आतापर्यंत आम्ही जवळपास हे 200 लोकांवरती याचा उपचार पद्धती वापरलेली आहे आणि 200 लोकांवरती उपचार पद्धती वापरत असताना त्याची जे औषधं वापरताना प्रत्येकाची एक इंडिकेशन असतात, त्याची टाइमलाईन असते, कॉन्ट्राइंडिकेशन असतात, हे सगळं लक्षात ठेवून हे 200 लोकांवरती वापरलं गेलेलं आहे। ह्या 200 लोकांमध्ये फक्त एकाचा मृत्यू झालेला आहे, बाकी सर्व पेशंट रिकव्हर झालेत आणि हे कुठल्याही इतर औषधापेक्षा हे जास्त इफेक्टिव्ह आणि कोविड स्पेसिफिक आहे। म्हणजे याच्यामध्ये जे 2 अँटीबॉडी वापरलेत, मोनोक्लोनल अँटीबॉडीज, आणि त्या दोन्ही अँटीबॉडीचं कॉकटेल करण्यात एकत्र आलेलं आहे। तर त्या 2 अँटीबॉडीज ह्या म्युटंट व्हायरस म्हणजे आपण आता जी सेकंड वेव्ह जी म्हणतोय किंवा डेल्टा प्लस जे म्हणतोय त्याच्या अगेन्स्टही हे औषध तेवढंच रामबाण आहे किंवा उपयुक्त आहे। हो नक्कीच, कारण आताची आपण म्हणतोय की आता लसीकरण झालेलं आहे पण त्याच्यामधून पण अशा बातम्या येतात की डेल्टा किंवा डेल्टा प्लस हे जे व्हेरिएंट्स आहेत तर त्याच्या
साठी किंवा त्याच्या विरुद्ध लढणारं असं औषध आपल्याकडे नाहीये अशी चर्चा होते. तर हे जे औषध आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज, तर ते औषध ह्यासाठी देखील उपयोगी ठरू शकेल. बिलकुल, कारण हे याच्यावरती निश्चित उपयुक्त होतं. हे आमचा म्हणजे आपण ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला याचा अभ्यास केला त्यावेळेला नोव्हेंबरमध्ये हे अमेरिकेमध्ये USFDA अप्रूव्ह केलं होतं आणि त्यावेळेला ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती वापरलं गेलं होतं. त्याला ट्रम्प अँटीबॉडी पण आपण वेगळ्या मार्गाने म्हणू शकतो. परंतु त्यांच्यावर पहिल्यांदा वापरलं होतं आणि त्यानंतर ते पॉप्युलर झालं. परंतु त्याचा आपल्याकडे यूज हा 20 मे नंतर सुरू झाला. आणि सर आपल्याकडे जो वापर आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण परदेशात ह्याचा किती वापर झालेला आहे आतापर्यंत? आता हे एक्सपेरिमेंटल औषध आहे. म्हणजे हे औषध जे आहेत जे येत आहेत, कारण हा आजार नवीन आहे, औषधं पण नवीन आहेत, त्यामुळे ते एक्सपेरिमेंटल बेसिसवरती वापरले जातात. हा युरोप आणि अमेरिका या देशामध्ये याचा वापर भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रायल घेतल्यात. त्याच्यासाठी सगळ्यात याची जी ट्रायल आहे त्याला रिकव्हरी ट्रायल म्हणतात, म्हणजे कॉकली अँटीबॉडीसाठी घेतलेली. आणि ही जवळपास 10,000 लोकांच्या आसपास याच्यावर त्याचा उपयोग करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की याच्यावरती मृत्यूदर कमी करण्यासाठी या औषधाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतोय. नक्कीच, म्हणजे परदेशात हा जो हे जे औषध आहे याच्या ट्रायल्स झालेल्या आहेत आणि ते वापरलं गेलेलं आहे. आपल्याकडे मे 2021 रोजी हे जे औषध आहे ते आपल्याकडे आलेलं आहे किंवा आपल्याला त्याची परवानगी मिळालेली आहे. सर, जेव्हा तुम्ही म्हणालात की हे औषध तुम्ही वापरायला सुरुवात केली, तर तेव्हा कसा रिस्पॉन्स होता सुरुवातीला, की पेशंटच्या दृष्टीने देखील काहीतरी आपण नवीन करतो आणि तुम्ही देखील काहीतरी नवीन वापरत होतात? मी असं म्हणेन की मॅडम, पहिली लाट जी होती ती आपण सगळ्यांनी एव्हिडन्स बेस ट्राय केली. सेकंड लाटेच्या वेळेला काय झालं की औषधाची कमतरता, सगळ्यांना सगळं औषध आहे, इमोशनवरती गेली सगळ्यांच्या, की आमच्या पेशंटला रेमडेसिवीर द्या, आमच्या पेशंटला टोसिलिझुमॅब द्या, आमच्या पेशंटला ऑक्सिजन पाहिजे, व्हेंटिलेटर पाहिजे. त्यामुळे हे सगळे इमोशन आणि एव्हिडन्स याच्यामध्ये हा जो गोंधळ होता हा या औषधामुळे थोडा कमी होईल असं वाटतंय. तर ज्यावेळेला आम्ही हे औषध नवीन सांगितलं त्यावेळेला आपल्याकडे एक पद्धत आहे की ते लोक ते औषध नवीन आहे कोविडमध्ये वापरलं तर ते लोक हेजिटंट असतात, म्हणजे बाबा आमच्यावर कशाला प्रयोग करता याच्यावरती, याचा तुम्ही प्रयोग म्हणताय ना, तर हा आमच्यावर नको प्रयोग व्हायला. पण तो हे तेवढं सेफ आहे हे समजावून सांगण्यासाठी मग आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची उदाहरण देतो. की एक आहे की आपण जसं पाकिस्तान ऑक्युपाइड टेरिटरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, तसं हे कोविड अँटीबॉडीज ज्या आहेत ह्या सर्जिकल स्ट्राईक करतायत त्या व्हायरसवरती, जेणेकरून तो व्हायरस आपल्या शरीरात शिरतच नाहीये. आणि जर असं झालं तर त्या व्हायरसमुळे होणारे शरीरावर दुष्परिणाम जे आहेत विशेषतः फुफ्फुसावरती आणि नंतर बाकीच्या अवयवावरती ते होणारच नाहीत. आणि त्यामुळे हे अर्ली स्टेजमध्ये वापरायचं औषध आहे. आणि जर असं केलं तर हे म्हणजे कोरोनावरती सर्जिकल स्ट्राईक असं आपण त्याला म्हणू शकतो. नक्कीच, कोरोनावरती सर्जिकल स्ट्राईक असलेलं हे औषध आहे. सर, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे वापरलं तर तेव्हा तुमचा आणि रुग्णांचा अनुभव काय होता? नवीन औषध म्हटलं की लोकांचे हेजिटन्सी आली, लोक तयार होत नव्हते. आम्ही पहिले 4-5 पेशंटला कन्व्हिन्स करून पाहिलं की बाबा हे औषध चांगलं आहे, इफेक्टिव्ह आहे, ट्रम्प सरांना वापरलेलं आहे, म्हणजे काउन्सिलिंगचा भाग म्हणून. बरोबर. आणि परंतु लोकांना ते काही पटत नव्हतं. आम्ही यांना विचारतो त्यांना विचारतो, कारण आजकाल मीडिया आहे आणि मीडियामधून लगेच फोन जातात, मोबाईलवरती फोन जातात की काय नेमकं काय देणार आहेत, ह्याची कॉस्ट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून काही पेशंट रिफ्यूज केले. परंतु एका डॉक्टरांच्या आईसाठी जेव्हा आम्हाला सांगितलं त्यांनी 2-3 फोन केले, परत ते म्हणले की देऊयात आपण औषध. आणि मग जेव्हा त्यांनी दिलं तर त्यांच्या वडिलांना पहिल्या लाटेमध्ये थोडासा जास्त त्रास झाला होता, सेकंड लाटेमध्ये त्यांना आईना हा त्रास होऊ द्यायचा नव्हता. आणि मग आम्ही त्याचे जे इंडिकेशन बघितलं त्या आईंचं चेकलिस्ट प्रमाणे सगळं व्यवस्थित बसत होतं. आम्ही द्यायचं ठरवलं, ते तयार झाले आणि मग त्यांनी दिलं ते औषध. आणि त्यांनी पाहिलं की आई त्यांच्या 48 आवर्समध्ये म्हणजे सेकंड डेला घरी गेल्या आणि 48 आवर्स सी वॉज असिम्प्टमॅटिक, म्हणजे त्यांना काही लक्षण राहिली नव्हती. फक्त जो आपला कोविडचा प्रोटोकॉल आहे त्याच्याप्रमाणे 7 ते 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहणं गरजेचं होतं, तेवढंच त्यांना राहावं लागलं. परंतु त्यांचे सिम्पटम्स गेले आणि त्यांच्या जवळपास त्यांचं वय 70च्या आसपास होतं, परंतु त्यांना काहीही पुढचा कुठलाही त्रास झाला नाही. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की एक चेकलिस्ट आहे, तर अनेक प्रश्न आहेत खरं तर माझ्या मनात की हे सिनियर सिटीजन्सना चालतं का, किंवा ज्येष्ठ नागरिकांना चालतं का, किंवा काही आजार आहेत आपण ज्याला कोमॉर्बिडिटी म्हणतो, डायबिटीस आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे, तर अशा सगळ्या रुग्णांमध्ये हे औषध चालतं का? हो मॅडम, ही चेकलिस्ट जी आहे ही इंडिकेशनसाठी आहे की आपण हे कोणाला देऊ शकतो एक्झॅक्टली. तर हे देण्यासाठी एक की पेशंटचा वय किती आहे, तर 60च्या पुढे असायला हवं, असं जे सुरुवातीच्या इंडिकेशन आले त्याप्रमाणे 60च्या पुढे असायला हवं. त्याचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे ओबेसिटी जर असेल
अबोव 30 असेल बॉडी मास इंडेक्स तर त्याला द्यायला हरकत नाही. त्याला जर फुफ्फुसाचे विकार असतील म्हणजे दमा असेल किंवा सीओपीडी असेल त्यांना द्यायला हरकत नाही. त्यांना लिव्हरचे आजार आहेत, किडनीचं डायलिसिस चालू आहे किंवा किडनी ट्रान्सप्लांट झालंय किंवा कॅन्सर आहे किंवा काही त्याला इम्युनोसप्रेसंट औषधं चालू आहेत वेगळ्या संधिवातासाठी किंवा बाकी इतर आजारासाठी, तर त्या लोकांसाठी हे जास्त उपयोगकारक आहे असं सांगितलं. त्यामुळे पहिल्यांदा आपण औषधाची उपलब्धता आणि इंडिकेशन हे जे बघितलं तर हे हाय रिस्क लोक याच्यामध्ये जास्त घेतले गेले की ज्यांच्या बायपास झालंय, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. जर यांना कोविड कॉम्प्लिकेशन झालं तर त्यातनं त्यांना बाहेर काढणं फार मुश्किल आहे. त्यामुळं आपल्याला जर हे औषध इनिशियली वापरता आलं तर हे पुढचे कॉम्प्लिकेशन होणारच नाहीत आणि आपल्याला हे त्या आजाराला त्या कॉम्प्लिकेशन पासून त्या पेशंटला लवकरात लवकर घरी पाठवता येईल. बरोबर आहे. म्हणजे ज्यांना जास्त धोका आहे अशा रुग्णांमध्ये हे औषध अतिशय सेफली वापरलं जाऊ शकतं आणि ह्या औषधाबद्दल आणखीही आपण जाणून घेणार आहोत. नक्की कुठल्या रुग्णांसाठी हे वापरलं जाऊ शकतं, त्याची किंमत किती आहे आणि कशा पद्धतीने हे औषध आहे ते द्यायचं आहे, या सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मोनोक्लोनल कॉकटेल अँटीबॉडीज ही जी एक आधुनिक उपचार पद्धती आहे, जी कोविड विरुद्ध अतिशय प्रभावी अशी उपचार प्रणाली आहे, याविषयी आज आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय अंधारे सर. सर, मोनोक्लोनल अँटीबॉडीज ही जी संकल्पना आहे, सुरुवातीला आपण ह्या संकल्पनेबद्दल जरा विस्तृत सांगा आणि मग त्याच्यानंतर आपण ती औषध प्रणाली कसं काम करते हे बघूया. मोनोक्लोनल अँटीबॉडी ही काय कन्सेप्ट नवीन नाही, हा जुनाच कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जर पूर्वी पाहिलं असेल की कुत्रं चावल्यानंतर पोटावर इंजेक्शन द्यायचे, नंतर दंडातले इंजेक्शन आले ज्याला रॅबीपूर किंवा एक्युरॅब इंजेक्शन म्हणतात. परंतु जर ते चावणारं कुत्रं जर पिसळलेलं कुत्रं असेल आणि त्यामुळे होणारा रेबीज आजार असेल, तो रेबीज आजार बराच होऊ शकत नाही. अशा वेळेला त्याला जर पेशंटला आपण वॅक्सिन दिलं रॅबीपूर एक्युरॅब, पण ते काम करण्यासाठी वेळ घेणार आहे. पण तेवढ्या काळामध्ये तो व्हायरस जर ब्रेनकडे गेला आणि त्याचा पेशंटच्या मेंदूवर परिणाम झाला तर तो पेशंट डेथच होणार आहे. तर त्याला ते रेडीमेड सिरम जर दिलं, जे इक्वाइन सिरम म्हणजे हॉर्स पासून केलेलं सिरम दिलं किंवा कॅमरॅब जे ह्युमन पासून केलं सिरम दिलं, ज्यामध्ये अँटीबॉडी असतात, ते दिलं तर ते व्हायरसला न्यूट्रलाइज, म्हणजे रेबीज हा सुद्धा व्हायरसच आहे, त्या न्यूट्रलाइज करू शकतात. त्यामुळे त्या पेशंटचा मृत्यूचा धोका हा कमी होऊ शकतो. तोच कन्सेप्ट आहे जो ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीमध्ये वापरला गेलेला आहे. त्यामुळे हा मोनोक्लोनल अँटीबॉडी कन्सेप्ट हा रेबीज व्हायरसच्या अगेन्स्ट वापरलेल्या अँटीबॉडीमधूनच निर्माण झालेला आहे. बरं. मोनोक्लोनल अँटीबॉडीज, सर आता तुम्ही म्हणतात की इथे कॉकटेल अँटीबॉडीज हा जो आहे ह्याची आपण उपचार पद्धती म्हणून आपण वापर करतोय, तर हे कॉकटेल अँटीबॉडीज काय आहेत? मोनोक्लोनल अँटीबॉडी ह्या एक सिंगल अँटीबॉडी आहे, परंतु कॉकटेलमध्ये 2 अँटीबॉडीचं मिक्सचर आपल्याला करायचंय. परंतु जे प्रिपरेशन मिळतं मार्केटमध्ये किंवा जे अवेलेबल आहे ते 2 वेगवेगळ्या अँटीबॉडीजचं आहे. कारण म्हणजे 2 वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये हे औषध उपलब्ध आहे आणि ते साधारणतः 10 ml असतं आणि एका पेशंटला 5 ml दोन्ही बॉटलमधनं घ्यायचं आणि ते मिक्स करून पेशंटला द्यायचंय आपल्याला. बरं. आणि हे औषध जे आहे, तुम्ही म्हणताय की हे 2 त्याच्यामध्ये औषधं ही मिसळलेली आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं विस्तृत सांगा. सुरुवातीला ज्यावेळेला ह्याच्या ट्रायल्स घेतल्या गेल्या त्यावेळेला ते औषधचा डोस होता तो 1200 mg 2 ज्या अँटीबॉडीज आहेत, कॅस आणि एमडी म्हणतात त्यांना, तर त्या दोन्ही औषधाचा डोस हा 1200 mg असा वापरला गेला होता पहिल्या ट्रायलमध्ये. परंतु नंतर असं लक्षात आलं की 600 mg हा सुद्धा डोस सफिशियंट होतोय. पण तो मार्केटमधला जो कॉम्बो पॅक आहे त्यामध्ये 1200 असल्यामुळं आपल्याला एका पेशंटसाठी 5 ml घ्यायचंय त्या 10 ml बॉटलमधून. तर त्यामुळे 600 mg कॅस अँटीबॉडीज आणि 600 mg एमडी अँटीबॉडीज ह्या 2 एकत्र करायच्या 100 ml सलाईनमध्ये आणि साधारणतः एक अर्धा तासामध्ये ते इन्फ्युजन सलाईन मधून द्यायचंय, आयव्ही द्यायचंय आणि अर्धा तास ते गेल्यानंतर पुढच्या अर्धा तास पेशंटला फक्त ऑब्झर्व करायचंय की त्या अँटीबॉडीमुळे पेशंटला काही रिॲक्शन येते का, आणि जर रिॲक्शन सोडली तर कुठलाही साईड इफेक्ट नसल्यामुळं हे सेफ मेडिसिन आहे. आणि जर पेशंटला आपण मगाशी जे क्रायटेरिया डिस्कस केले की हे अर्ली स्टेजमध्ये द्यायचंय, सॅच्युरेशन त्यावेळेला त्या पेशंट नॉर्मल असलं पाहिजे आणि त्याला सिरो स्टेटस हे अँटीबॉडी पहिल्यांदा त्याला अँटीबॉडी नसल्या पाहिजे असं होतं. परंतु जर अँटीबॉडी असताना सुद्धा म्हणजे हे जे औषध निर्माण झाले ते पहिल्यांदा औषध आले आणि नंतर व्हॅक्सिन आले, त्यामुळे अँटीबॉडी स्टेटस काय हे बघण्याचं एक काही लोकांना आपल्याकडे ओढ आहे की मला व्हॅक्सिनमुळे अँटीबॉडी झालेत का. तर जर अँटीबॉडी असताना जर त्याला इन्फेक्शन होत असेल तर त्याला सुद्धा अँटीबॉडी द्यायला हरकत नाही असं त्याचं इंडिकेशन आहे. परंतु हे माइल्ड टू मॉडरेट डिसमध्ये वापरायचं, म्हणजे पेशंट कोविड पॉझिटिव्ह आहे,
माइल्ड टू मॉडरेट डिसीज आहे, सॅच्युरेशन नॉर्मल आहे, सिरो निगेटिव्ह आहे, पण आता सिरो पॉझिटिव्ह लोकांमध्ये पण द्यायचं आहे, आणि तो हाय रिस्क ग्रुपमध्ये आहे. ह्या 5 कॅटेगरी चेकलिस्ट म्हणून आपण मगाशी जो उल्लेख केला होता, ह्या 5 कॅटेगरीच्या लोकांना आपण हे द्यायचं आहे. म्हणजे हे पेशंटची क्लिनिकल स्टेटस, म्हणजे त्यामध्ये पेशंटचे बायोमार्कर बघायचे नाहीयेत, एक्सरे बघायचा नाहीये, HRCTचा स्कोर बघायचा नाही, काही नाही. सॅच्युरेशन नॉर्मल पाहिजे, पहिल्या 5 ते 7 दिवसात तो आला पाहिजे आपल्याकडं, आणि त्याचं सॅच्युरेशन त्यावेळेला नॉर्मल असलं पाहिजे, आणि तो हाय रिस्क असला पाहिजे. तर ह्या 4-5 कॅटेगरीमध्येच ते औषध आपल्याला देता येऊ शकतं. हे आम्ही इनिशियली सांगायला सुरू केलं, आणि लोकांचा रिस्पॉन्स हा पहिला जसा हेजिडेंट होता, नंतर जसं औषध वापरत गेलो आणि लक्षात आलं की हे सेफ आहे. आता इफेक्टिव्हनेस हा आपल्याला नंतर कळणार आहे, पण सेफ आहे, पेशंटला काहीही त्रास होत नाही, कुणाला कसली अलर्जिक रिॲक्शन सुद्धा आलेली नाही, किंवा सेफ्टी ही प्रूव्ड आहे. नक्कीच. म्हणजे सगळ्यात आधी खरं तर सुरक्षितता हा भाग येतो, कारण जेव्हा कुठलंही नवीन औषध असतं तेव्हा आधी सुरक्षितता, आणि मग तुम्ही म्हणालात की नंतर त्याचा जो प्रभाव असतो तो आपल्याला बघता येतो. तुम्ही म्हणालात की हाय रिस्क पेशंट किंवा ज्यांना धोका असतो अशा रुग्णांसाठी हे जे औषध आहे हे वापरलं जातं. तर सर, ज्यांना खूप धोका नाहीये तर अशा रुग्णांसाठी पण हे वापरलं जातंय का आता औषध? गाईडलाईन्समध्ये आता त्यांनी जे दिलंय त्याच्यामध्ये हे हाय रिस्क लोकांनाच वापरायचंय. परंतु आता आपण सेकंड वेव्ह मध्ये पाहिलं की काही सेकंड वेव्ह मध्ये असे बरेचसे पेशंट आहेत ज्यांना काही कोमॉर्बिड नव्हते, ते तरुण होते, त्यांना म्हणजे कुठलेही रिस्क फॅक्टर नव्हते, आणि सडनली ते डिटोरेट झाले आणि डेथ झाले. अशा यंग लोकांच्या डेथ सेकंड वेव्ह मध्ये खूप झाल्यात. त्यामुळे डेल्टा आपण व्हायरस म्हणतोय किंवा डेल्टा प्लस म्हणतोय, किंवा डेल्टा प्लस इतका नाहीये, पण डेल्टा जो मेन व्हायरस आहे त्याच्या अगेन्स्ट जर औषध उपयुक्त असेल तर हे क्लिनिशियनचं डिस्कशन आहे की बाबा फिजिशियन ठरवायचं की यांना हे उपयुक्त होईल का, द्यायला हरकत नाही. एखाद्या पेशंटचं वय जर 14 वर्षाच्या पुढचं असेल आणि 40 किलोच्या पुढे वजन असेल तर त्या सगळ्या पेशंटना आपण हे देऊ शकतो. हाय रिस्कना प्रेफरेबली द्या, कारण अवेलेबिलिटी इतकी नाही अजून, म्हणजे उपलब्ध एवढी नाही, परंतु जर उपलब्ध असेल तर बाकीच्या लोकांना आपण देऊ शकतो. कारण सेकंड वेव्ह मध्ये आपण असं पाहिलंय की तरुण माणसं ज्यांना काहीही आजार नव्हता, कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता, तो हा व्हायरस कॉम्प्लिकेट करून त्या पेशंटचा मृत्यू पण झालेला आहे. त्यामुळे हा मृत्यू टाळण्यासाठी तरुण माणसामध्ये दिलं तरी चालू शकतं, कारण तसं लिटरेचर किंवा ह्या औषधाचं मेडिसिनचे जे लिटरेचर आहे त्यामध्ये म्हणलं की तुम्ही ह्याचा 14 वर्षापुढं आणि 40 किलो वजनाच्या पुढं वापर करू शकता. नक्कीच. म्हणजे वापर आपण सगळ्या रुग्णांमध्ये करू शकतो, पण उपलब्धता कमी असल्यामुळे ज्या रुग्णांना सगळ्यात जास्त गरज आहे या औषधाची त्याच रुग्णांसाठी हे औषध सध्या वापरलं जात आहे. आणखी ही माहिती करून घेणार आहोत या मोनोक्लोनल कॉकटेल अँटीबॉडीज बद्दल. आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मोनोक्लोनल कॉकटेल अँटीबॉडीज ही जी नवीन उपचार पद्धती आहे कोविडच्या विरोधातली, ह्या उपचार पद्धतीबद्दल आपण माहिती घेतोय डॉक्टर संजय अंधारे यांच्याकडून. सर, तुम्ही सांगितलं की हे जे औषध आहे, ही जी उपचार पद्धती आहे ही पूर्णपणे सुरक्षित आहे. आता प्रभावी किती आहे याबद्दल सांगा. आता याच्यामध्ये आपण 2 गोष्टी आधार घेऊ शकतो की जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळेला ड्रग अथॉरिटीकडनं ते रिलीज करण्यात आलं त्यावेळेला, की त्यांनी असं म्हणलं की जवळपास 70% रिस्क रिडक्शन, म्हणजे हे औषध ओपीडी बेसवर द्यायचंय, पेशंटला ऍडमिट नाही करायचं. की तुम्हाला तुम्ही पेशंट सिलेक्ट केला, त्याला तुम्ही इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेला, त्याला तिथं ते IV लावलं आणि त्याला पेशंटला 1 तासानंतर घरी पाठवून दिलं. तर त्यामुळं हे उपचार पद्धती आहे ती शॉर्ट ड्युरेशनची पण आहे, सेफ पण आहे, आणि इफेक्टिव्ह किती म्हणाल तर त्यांनी लिटरेचरमध्ये सांगितलं की जवळपास 70% रिस्क रिडक्शन, म्हणजे 10 पैकी 7 रुग्णांना पुढे हॉस्पिटल स्टे लागणारच नाही, ते हॉस्पिटलचे बेड ऑक्युपाय करणार नाहीत. 3 लोकांना लागू शकते असा त्यांचा लिटरेचरमध्ये दावा आहे. आणि जसं आपण पाहतोय, जसं आम्ही वापरतोय, जवळपास हे 200 लोकांमध्ये वापरलंय. त्यामुळे हार्डली एक 7 ते 8 लोकांना हॉस्पिटलायझेशन लागलेले, म्हणजे जवळपास ते लिटरेचरपेक्षा सुद्धा कमी प्रमाणात लागतंय की 3-4 लोकांनाच एक त्या अर्धा तासानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतंय. बाकीचे पेशंट कॉकटेल अँटीबॉडी घेतले, तासभर ऑब्झर्व्ह केलं आणि त्यांना सांगितलं काही त्रास वाटला तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट फोन करून सांगितलं चालेल, अदरवाईज तुम्ही घरी गेलं तरी चालू शकते, काही अडचण नाही. आणि तुम्हाला बाकीचं कुठलंही औषध आम्ही साईड बाय देणार नाहीये. तुम्ही बाकी हे कोविड स्पेसिफिक औषध असल्यामुळे बाकीचे औषध जे आहेत सर्दी खोकल्याचे तुम्ही घेऊ शकता ऍडिशनल, वा एखादं सिनारेक्स घेतलं किंवा एखादं डिकंजेस्टंट कुठलं घेतलं, स्टीम घेतलं, हे घेऊ शकता तुम्ही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण आता बाकीचं कुठलं रेमडेसिवीर घ्यायचं नाही, स्टिरॉइड घ्यायचं नाही, हिपॅरिन घ्यायचं नाही, कुठला अँटीबायोटिक घ्यायचं नाही, काही घ्यायचं नाही. फक्त कुठलं व्हिटॅमिन घ्यायचं नाही, B
बी सी डी व्हिटॅमिन जे पहिल्यांदा सांगितले होते हा. ते सुद्धा घ्यायचे नाहीत. फक्त हे औषध घेतले, तुमचा कोरोनाचा उपचार संपलेला आहे, आता फक्त मॉनिटरिंग करायचंय. आणि मॉनिटरिंग हे तुम्ही आम्हाला घरून सांगा. आणि मॉनिटरिंग करताना आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही घरी पल्स ऑक्सिमीटर प्रत्येकाकडे जवळपास असतेच, तुम्ही घरी 3 मिनिटं चाला. अगोदर ऑक्सिजनची लेवल आणि नाडीचे ठोके हे जे पल्स ऑक्सिजन दाखवतात ते नोट करून ठेवा. 3 मिनिटं चाला आणि त्यानंतर किती ऑक्सिजनचं प्रमाण आणि नाडी ठोके होत आहेत बघा. आणि परत संध्याकाळी तेच रिपीट करा आणि ते आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून द्या. जर ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं असेल तर ते औषध सेफली काम करतंय. आणि जर पुढचे 10 दिवस हे त्यांना आम्ही फॉलोअप करायला सांगतो की सकाळ संध्याकाळ फक्त व्हॉट्सअपवर टाकायचं, की फार म्हणजे आमचाही वेळ जात नाही आणि त्यांचाही वेळ जात नाही. आणि त्याचा मॉनिटरिंग होत राहते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये न राहता घरनं तो मॉनिटर करून आम्हाला सांगू शकतो की बाबा आय एम फाईन. तर त्या प्रकारे ते मॉनिटर केलं जातं. औषध दिल्यानंतर घरी पाठवल्यानंतर. आता हे जे राहिलेले काही लोक आहेत त्यांना हॉस्पिटलायझेशन लागलंय, तर त्यांना मात्र मग जर त्याचा निमोनिया जर वाढला असेल किंवा त्याला जर इन्फेक्शन जर जास्त असेल फुफ्फुसामध्ये, प्रोग्रेस झालं डिस्पाईट गिव्हिंग दिस मोनोक्लोनल अँटीबॉडीज, हे दिल्यानंतर सुद्धा त्याला प्रोग्रेस झालं, तर मग मात्र आपण बाकीचे आतापर्यंत पहिल्या लाटेमध्ये जे वापरलेले औषधं आहेत, मग त्यात रेमडेसिवीर असेल, स्टिरॉइड असेल, अँटीबायोटिक्स असतील, हिपॅरिन असेल, ऑक्सिजन असेल आणि व्हेंटिलेटर सपोर्ट असेल, हे सगळे आपण त्यांना वापरू शकतो जर डिस्पाईट गिव्हिंग दिस कॉकटेल अँटीबॉडी झालं तर. परंतु त्याचं प्रमाण मात्र लिटरेचर प्रमाणे 30% आहे आणि आपल्याकडे तर एक 10% आसपासच फक्त हॉस्पिटल लागते लोकांना. बरोबर आहे. म्हणजे त्याचं प्रमाण हे जास्त सांगितलं आहे, पण तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे की हॉस्पिटलायझेशन लागणाऱ्या रुग्णांची संख्या ही अतिशय कमी आहे. सर, एखादा अनुभव सांगता येईल की अशा एखाद्या ज्याला आपण म्हणतो जास्त ज्यांना धोका आहे अशा रुग्णांना हे औषध दिलं गेलेलं आहे आणि किती दिवसामध्ये त्यांना बरं वाटलेलं आहे? आता हे आपण जे कोमॉर्बिड लोकांना म्हणलं की बाबा ब्लड कॅन्सर आहे आणि त्या पेशंटला दिला आणि तो पेशंट घरी गेला निघून, किंवा एखादा पेशंट माझ्याकडे असा आला आणि त्याचा दुसरा मित्र दुसऱ्या ठिकाणी गेला, परंतु आता हे कॉकटेल अँटीबॉडी थेरपी सगळीकडे अवेअरनेस असल्यामुळे जे माझ्याकडे आले त्यांना मी दिलं ते घरी निघून गेले. परंतु दुसरा त्याचा मित्र जो होता तो घाबरलेला होता, तो घरीच थांबला आणि तो घरीच थांबला आणि नंतर तो कॉम्प्लिकेट झाल्यानंतर बहुतेक तो हॉस्पिटलला गेला आणि नंतर जी डेथ झाली. आता हे 2 कलिग एकत्र काम करणारे जे आहेत त्यांना इतका शॉक बसला की माझा मित्र मला धीर देत होता की कोविड झालं तर काही घाबरायचं कारण नसते, काही होत नाही. परंतु हा जो ज्याने कॉकटेल अँटीबॉडी घेतलं तो घरी जाऊन मॉनिटर करून व्यवस्थित राहिला. परंतु 10 दिवसाच्या काळामध्ये त्यांचा मित्र जो त्यांना धीर देत होता तो मात्र त्याची उपचार पद्धती त्यांनी घरी काढल्यामुळं किंवा घरीच आजारपण काढल्यामुळं तो दवाखान्यात गेलाच नाही आणि ज्यावेळेला जो गेला त्याला त्याचे कोविड कॉम्प्लिकेशन झाले होते आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हे त्या पेशंटसाठी खूप शॉकिंग होतं आणि त्यावेळेला त्याचा विश्वास बसला की खरीच उपचार पद्धती योग्य आहे. म्हणजे नाहीतर काय आपण काहीतरी सांगतोय, कारण आजकाल हे माहितीचा महापूर पण आहे, त्यामुळे लोकांना लक्षात येत नाही की ही माहिती खरी का खोटी आहे. तर ज्यावेळेला असे लोक समाजामध्ये सांगतील की या थेरपीमुळे माझा जीव वाचला आणि माझ्या कलिगनं हा आजार अंगावर काढला, कारण आजाराच्या भीतीनं हॉस्पिटलच्या भीतीनं लोक हॉस्पिटल न जाण्याचं आणि काही होत नाही, काही वेळेला ओव्हर कॉन्फिडन्समुळे जे जातात ते जर मागे राहिले तर त्यांचा मृत्यू उडवू शकतो. जर त्यांनी घेतला असता त्याचा मृत्यू टाळता आला असता. आणि काही पेशंट असे आहेत की बाबा किडनी ट्रान्सप्लांट आहे. आता किडनी ट्रान्सप्लांटच्या पेशंटला जर आपण बाकीचं आपलं रुटीन ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करायचा झाला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की स्टिरॉइड दिलं तर त्यांना ऑलरेडी इम्युनोसप्रेशन चालू असते, तर त्यांना इन्फेक्शन झाले तर हे ऑलरेडी त्यांना इम्युनोसप्रेशन चालू आहे, त्यात पुन्हा आपण स्टिरॉइड देतोय, त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण जर कॉकटेल अँटीबॉडी तर त्याच्यात होणारच नाही. असे पोस्ट किडनी ट्रान्सप्लांट पेशंट पण आम्ही एक ट्रीट केला की त्याला 2 दिवस आम्ही ठेवून घेतला हॉस्पिटलमध्ये, कारण तो किडनी ट्रान्सप्लांटचा व्हीआयपी पेशंट आपण म्हणून याला की ठेवला आणि नंतर तोही सेफली घरी गेला, त्यालाही काही प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर आपण लिव्हर सिरोसिसचे पेशंट जे आहेत ज्याच्यामध्ये लिव्हरला डॅमेज झालेलं असते, परंतु आता हे रेमडेसिवीर वापरायचं म्हटलं तर त्याला हिपॅटॉक्सिटी आहे. म्हणजे रेमडेसिवीर तसं सेफ औषध आहे परंतु त्याला हिपॅटॉक्सिटी आहे, लिव्हरला दुष्परिणाम करतं ते. मग आता अशा पेशंटमध्ये जर आपण हे कॉकटेल अँटीबॉडी वापरलं तर त्यालाही काही प्रश्न येत नाही. मग असे आम्ही 2-3 पेशंट वापरले ज्यांना दिले की त्यांना काही झालेलं नाही. आणि अँजिओप्लास्टी आणि बायपास याच्यानंतर तर हे कॉमन आजार आहेत हृदयविकार, आणि ह्याच्यामध्ये हे मात्र खूप प्रमाणात वापरले आणि पेशंट काही कॉम्प्लिकेशन नव्हता घरी जातात. म्हणजे त्या नातेवाईकांना ती समाधानाची बाब असते की बाबा भलेही त्या औषधाची किंमत जास्त असेल आज, परंतु माणसाचा जीव वाचला
हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की माणसाचा जीव वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि या निमित्ताने खरं तर सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्ही आता जे उदाहरण दिलं की आता आपण बघतोय की भीतीचं जे सुरुवातीचं सावट होतं ते खूप कमी झालंय आणि काही लोकांमध्ये थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे की काही होत नाही. तर त्याबद्दल प्लीज तुम्ही सांगा लोकांना की ट्रीटमेंट किंवा उपचार आहे ते किती तातडीने घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एकच वाक्य, अर्ली डायग्नोसिस इज द क्युअर, प्रिव्हेन्शन इज अ बेटर. प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, म्हणजे आपण मास्क आहे, सॅनिटायझर आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, परंतु हे आपण किती वेळा जरी बोललो तरी प्रत्यक्षात येत नाही. आणि दुसरं आहे वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन घेणं फार गरजेचं आहे, कारण वॅक्सिन घेतलं तरच तुम्ही सेफ आहात. त्यामुळं ह्या दोन गोष्टीशिवाय जर तुम्हाला तरीही कोरोना झाला तर तुम्ही मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्टिंग करून, जर तुम्हाला हे मोनोक्लोनल अँटीबॉडीची गरज असेल तर तुमच्या फिजिशियनच्या सल्ल्याने तुम्ही हे घेतलं तर तुमच्या जीवाला काहीच धोका नाही. म्हणजे डेंग्यू हा व्हायरस आहे, त्याचा मॉर्टिलिटी रेट हा फक्त 1% आहे किंवा 1% कमी आहे. म्हणजे आजार जर असा आपल्याला झाला आजच्या घडीला, त्याच्याविषयी दररोज मीडियामध्ये बातम्या आहेत की एवढे पेशंट सापडले, एवढ्या मृत्यू झाला, परंतु जर याचा इन्फेक्शन रेट जरी जास्त राहिला परंतु जर डायग्नोसिस लवकर झालं आणि त्याचा क्यू झाला तर मृत्यू दर कमी होईल. आणि एकदा मृत्यू दर कमी झाला की त्याची भीती संपेल. पण भीती संपवण्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, वॅक्सिनेशन आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी, मला वाटतं ह्या 3 त्रिसूत्रीमार्फतच हे त्रिसूत्री आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरला मिळत होतो. परंतु हे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटमध्ये दोन्ही जर मिक्स केलं तर आपल्याला हा आजार इरिलेव्हंट बनवता येईल. म्हणजे या आजाराचं महत्व, आजार माणसाला होणारच आहेत, परंतु या आजाराचं जे महत्व जे आता खूप वाढलंय, लोकांच्या मनात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भीती नसते, पण झाला की ते इतकं घाबरलेले असतात की त्यांना असं वाटतं की आता हॉस्पिटलमध्ये गेलं की आता जर काही आपलं कमी जास्त झालं तर आपल्या घरी पण आणलं जात नाही. कारण तो प्रोटोकॉलच आहे की डेथ प्रोटोकॉल कोविडचा, की त्याचं अंत्यसंस्कार त्याच ठिकाणी त्या ठरलेल्या प्रोटोकॉल त्याच्याविषयी आपण फार बोललं तर ते खूप स्टिग्मॅटाइज होते. कारण मृत्यू हा फार पेनफुल असतो आणि हा मृत्यू होऊ नये यासाठी लोकांनी लवकर येणं गरजेचं आहे. उशीर आला तर तुम्हाला डेफिनेटली प्रॉब्लेम येणार आहे. आणि लपवलं, घाबरले, काही होत नाही म्हणले, ओव्हर कॉन्फिडन्स पण चांगला नाही, अंडर कॉन्फिडन्स पण चांगला नाही. लवकर येणं, उपचार घेणं, डायग्नोसिस झालं की उपचार होतात तुमच्यावरती आणि उपचार चांगले झाले तर तुम्हाला काही धोका होत नाही. परंतु तुम्ही ज्याला हॅपी हायपॉक्सिया स्टेजमधून ऑक्सिजन कमी घेऊन येता त्यावेळेला मात्र तुमच्या शरीरामध्ये निमोनियाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं आणि त्यावेळेला तुमचा मृत्यूचा धोका वाढलेला असतो. आणि त्यावेळेला मग तुमच्यावरती कुठली जरी उपचार पद्धती वापरली तरी सुद्धा त्यातनं तुम्हाला रिकवर होईलच असा कुठलाही जगातला डॉक्टर सांगू शकत नाही. त्यामुळं हा एक आपला सगळ्यांना माहित असलेला हॅपी हायपॉक्सिया कन्सेप्ट आहे, त्याच्यातून जर जायचं नसेल आणि त्यातनं कम्प्लीट व्हायचं नसेल तर लवकर येणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे लवकर येणं आणि लवकरात लवकर निदान होणं हे अतिशय गरजेचं आहे. याविषयी आपण आणखीही बोलणार आहोत. तिसरी लाट या शब्दाबद्दल खरं तर एक वलय निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाच्या मनात अनेक शंका आहेत, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. या उपचार पद्धतीच्या खर्चाविषयी देखील बोलणार आहोत. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोविड विरुद्धची जी आधुनिक उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीविषयी आपण माहिती करून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय अंधारे सर. कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे, तो घेऊया. जळगावहून मीना आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत जळगावहून. हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा. सरांना मला विचारायचं आहे की सर जी माहिती देत आहेत ती माहिती माझ्यासाठी नवीन आहे, पण सर जी कॉकटेलची संकल्पना सांगताहेत तर ती त्यांनी मला सविस्तर थोडक्यात सांगावी असं माझं म्हणणं आहे. तर ती नेमकी संकल्पना काय आहे आरोग्याविषयी? धन्यवाद. आभार सर. धन्यवाद सर. कॉकटेल ही जी संकल्पना आहे ही आपण खरं तर सांगितलेली आहेच याआधी, पण तुम्ही काय सांगाल की सगळ्यांना समजेल, सर्वसामान्य लोकांना अशा भाषेत तुम्ही काय सांगाल की नक्की काय आहे ही संकल्पना? हे औषध आहे. आता हे कोविडसाठी स्पेसिफिक तयार झालेलं औषध आहे. ते मेडिकलमध्ये कोविड हॉस्पिटलमध्ये मिळतं. ते डॉक्टर ठरवतात की तुम्हाला हे औषधाची गरज आहे का नाही, आणि ते औषध तुम्हाला गरज असेल तर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शन ते मेडिकलमध्ये मिळतं आणि ते सलाईन वाटी द्यायचं आहे. आणि ते औषध आहे ते अँटीबॉडी नावाचं औषध आहे. म्हणजे हे अँटीबॉडीज म्हणजे काय, आपण मगाशी चर्चा करताना चर्चा केली की हे शरीरामध्ये एक प्रथिन आहे, ते तयार होतं. म्हणजे तयार होण्याची प्रक्रिया एक नॅचरल इन्फेक्शन नंतर होऊ शकतं, वॅक्सिन नंतर होऊ शकतं, परंतु हे रेडीमेड प्रथिन आहे, प्रोटीन आहे. ते जर तुम्हाला दिलं तर तुमची त्या आजाराविषयी विरुद्ध लढायची कपॅसिटी वाढते. म्हणजे तुम्ही त्या आजाराला लढण्यासाठी आणखी काहीतरी तुम्हाला शरीराकडे मिळतं आणि त्यामुळं
आजाराचे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते होत नाहीत. त्यामुळं हे औषध तुम्हाला आजाराचं प्रोग्रेशन, आजार वाढू नये आणि आजाराचं कॉम्प्लिकेशन होण्यापासून टाळण्यास मदत करतं. नक्कीच. मला वाटतं की आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल, कारण की ही जी माहिती आहे ही खरंच नवीन आहे. अनेक लोकांनी, कदाचित आमच्या प्रेक्षकांनी पहिल्यांदा ही माहिती मिळाली असेल आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हाच आपल्या कार्यक्रमाचा देखील उद्देश आहे. सर, आता तिसरी लाट याविषयी सगळेजण बोलतायत. मग तिसरी लाट येणार का? किंवा काही म्हणतात की तिसरी लाट आता येणारच आहे, काही म्हणतात की नाही येणार आहे. तर काय नक्की आहे? अशा किती लाटा येऊ शकतात? हो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जाते. आपल्या पहिल्या लाटेनंतर असं वाटलं की आता कोरोना संपला, त्यामुळे लोकांनी व्हॅक्सिन घ्यायचं टाळाटाळ सुरू केली होती. परंतु दुसरी लाट अशी आली की ती पहिल्या लाटेपेक्षा जवळपास 5 पट मोठी होती. आता तिसरी लाटेविषयी पहिल्यांदा समजलं की लहान मुलांचा जास्त धोका आहे, परंतु आता परत त्याच्याविषयी थोडंसं कमी बोललं जातंय. कारण लहान मुलांना कदाचित कोरोना इन्फेक्शन होईल, परंतु त्यांना जीवाचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे लहान मुलाचा धोका कमी जरी असला तरी त्याच्याकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. आता हे आपण पॅन्डेमिक जे म्हणतोय की प्रत्येक 100 वर्षांनी येतं, तसं स्पॅनिश फ्लू हा 1918-19 ला आला होता आणि 100 वर्षानंतर हा 2019 हा कोरोना व्हायरस आला. तर त्याच्या 4 लाटा येऊन गेल्या. त्यामुळे आपण त्याचंच एक्स्ट्रापोलेट केलं तर आपण ही 4 लाटा ह्याच्यामध्ये पण म्हणू शकतो. परंतु त्यावेळेला काही वॅक्सिनेशन किंवा काही मॉडर्न औषधं नव्हती. त्यावेळेला मेडिकल सायन्स एवढं मॉडर्नायझेशन झालेलं नव्हतं. कारण त्यामुळं तिसरी लाट येऊ शकते, परंतु ती पहिल्या दुसऱ्या लाटेपेक्षा कदाचित कमी असेल. परंतु लोकांनी सगळे प्रकारची म्हणजे वॅक्सिनेशनची काळजी घेतली तर आणि निदानासाठी वेळ नाही केला तर कोरोना जाणार नाही, कोरोना लगेच जाणार नाही. त्यामुळे तो थांबणार आहे. परंतु थांबला तर त्याची लाट येऊ नये. लाट आली तर काय होतंय की मग प्रत्येक ठिकाणी फोन जातो, आम्हाला बेड मिळेल का, ऑक्सिजनचं बेड मिळेल का, व्हेंटिलेटर मिळेल का, आम्हाला औषधं मिळतील का, रेमडेसिवीर मिळेल का. कारण आता हे पहिल्यांदा लाटेवेळी रेमडेसिवीर औषध माहित नव्हतं, पण सेकंड लाटेवेळेला लोकांना सगळ्यांना माहित झालं की हे रेमडेसिवीर औषध आहे, ते दिलं तरच आपला पेशंट वाचणार आहे, नाही दिलं तर मग मिळत नव्हतं. मग लोक काय करायला की डॉक्टरांनी दिलं नाही, मग डॉक्टरांना कुठं मिळणार आहे, तर ते औषध मिळत नव्हतं. मग अशा लाटा जर आल्या तर औषधं मिळण्याची सुद्धा कमतरता होऊ शकते, ऑक्सिजनची सुद्धा कमतरता झाली. तर अशी लाट न येऊ देण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. लाट आल्यानंतर मात्र मग हॉस्पिटलचे बेड पुरत नाहीत आणि मग हकनाक लोकांचे बळी जातात की मग बेड मिळाला नाही, ऑक्सिजन मिळालं नाही, व्हेंटिलेटर मिळालं नाही. कारण व्हेंटिलेटर ही काही छोटी गोष्ट नाही. लोकांना वाटतं फक्त व्हेंटिलेटर हा शब्द वापरला जातो, पण व्हेंटिलेटर हा कन्सेप्ट फार मॉडर्न कन्सेप्ट आहे आयसीयू व्हेंटिलेटरचा. आणि तो काही कॉस्टली व्हेंटिलेटर पण असतो आणि तो काही सगळ्यांना अवेलेबल होईल असं सांगता येत नाही. मग ते छोटं बायपॅप मशीन आहे, बायपॅप व्हेंटिलेटर, परंतु काही पेशंटला व्हेंटिलेटर लागतो आणि मग जर मिळालं नाही, लाट जर आली तर लाट येऊ नयेसाठी लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपले मुख्यमंत्री सांगतायत, कालच्या रविवारी त्यांनी डॉक्टर लोकांची परिषद घेतली, त्या परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की माझ्या कुटुंबासाठी मी जबाबदार, माझं कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार असताना असं जेव्हा लोक डिक्लेअर करतील त्यावेळेस वेळेला हे होणार आहे. सरकार काही तुमच्या घरी येऊन काही करणार नाही, तुम्ही स्वतःहून सरकारकडे जाणं किंवा हॉस्पिटलकडे जाणं, डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यामुळं लोकांची जबाबदारी वाढली पाहिजे, लोकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे आणि ती जबाबदारी नाही जर पार केली तर मग परत लाट येईल आणि लाटेच्या वेळेला हाच प्रॉब्लेम्स येतात की औषधाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात जास्त. बरोबर आहे. आणि मला वाटतं आता आपले सणही येत आहेत, सण उत्सव येत आहेत, तर त्या दृष्टीने देखील मला असं वाटतं की लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे, स्वतः ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सर ही जर जबाबदारी घेतली तर नक्कीच आपण जी लाट संभावित आहे ती आपण रोखू शकतो. आताची ही जी ट्रीटमेंट आहे सर, मोनोक्लोनल अँटीबॉडीज, आणि तुम्ही जसं सांगितलं की अतिशय प्रभावी अशी ही उपचार पद्धती आहे, अजून फार लोकांना माहिती नाहीये. तर ही उपचार पद्धती आहे, याचा खर्च किती असतो? आणि मी अगोदरचा एक प्रश्न घेईल की पोस्ट ओनम म्हणजे केरळमध्ये आता पोस्ट ओनम जे पेशंट सापडत आहेत ते सगळ्यात जास्त आहेत. जवळपास आपल्या भारताच्या जे पेशंट आहेत त्याच्या 2/3 पेशंट केरळमध्ये आहेत आणि केरळ आणि महाराष्ट्र हे पॅरलल जातात बऱ्याच वेळेला ह्या कोविडमध्ये. नंबर ऑफ पेशंट, नंबर ऑफ इन्फेक्शन, भले त्यांचा मॉर्टॅलिटी रेट कमी असेल, डिटेक्शन जास्त असेल, बाकीच्या राज्यापेक्षा हे असेल. कारण मध्य प्रदेश, युपीमध्ये 100-200 पेशंट आहेत, परंतु आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 250-300 पेशंट आहेत, पण राज्यामध्ये 100 पेशंट आहेत. तर आता हे उद्याच सण सुरू होणार आहेत, गणपती असतील, दसरा असेल, लक्ष्म्या असतील, दिवाळी असेल, तर ह्या काळामध्ये लोकांनी ह्या
व्हॅक्सिनेशन घेऊन आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळूनच हे आपल्याला थांबवता येईल. नाहीतर परत लाट येण्याची शक्यता आहे. जी केरळमध्ये दिसतीये ती लाटच आहे का हे सेकंड लाटेज एक्सटेन्शन हे कळत नाही, पण तो लाटेसारखा अनुभव येतोय आणि त्यामुळं सावध राहणं गरजेचं आहे आता. बरोबर आहे सर, सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा लाट येते तेव्हा संपूर्ण जी प्रणाली असते, म्हणजे ती सरकारी प्रणाली असो किंवा जी वैद्यकीय प्रणाली असो, त्या सगळ्यांना भरपूर काम करावं लागतंय आणि बऱ्याचदा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नियंत्रणाबाहेर जातात अशा लाटांमधून. तरीही संपूर्ण आपलं जे वैद्यकीय पथक आहे आपल्या संपूर्ण देशाचं, ते अतिशय व्यग्रपणे कार्यरत होतं. आणि एक छोटीशी आपण ध्वनिचित्रफीत आता पाहणार आहोत की सरांचं जे हॉस्पिटल आहे तर तिथे कशा पद्धतीने ही सगळी जी टीम आहे, हे सगळे जे वैद्यक अधिकारी आहेत किंवा स्टाफ आहेत हे कार्यरत होते. पाहूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. नक्कीच आता आपण पाहिलं की किती व्यग्रपणे सगळेजण कार्यरत होते आणि संपूर्ण जी वैद्यकीय हे पथक आहे ते वैद्यकीय पथक, शासकीय यंत्रणा आणि पोलीस पथक या सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करून मी पुढच्या आपल्या कार्यक्रमाकडे जाते. सर, मगाशी आपण जसं म्हणत होतो की खर्च किती असतो आणि तो सर्वसामान्यांना परवडेल असा असतो का ह्या ट्रीटमेंटचा? आता औषधाची किंमत ऐकली की थोडंसं माणसाला कन्फ्युजन होतं. ह्या औषधाची किंमत आहे एका पेशंटसाठी एक डोस द्यायचा असेल 60,000 रुपये लागतात. 60,000 रुपये. बरं बरं. परंतु हे उपडी बेस्ड ट्रीटमेंट आहे, म्हणजे तुम्हाला औषध घ्यायचं आणि घरी जायचं, त्यामुळे तुम्हाला बाकी हॉस्पिटलायझेशनची कॉस्ट लागणार नाही आणि बाकीची जी औषध लागतात अँटीबायोटिक, स्टिरॉइड, सिपॅरिन, ते काही लागणार नाहीये. ओव्हरऑल जर कॉस्टचा विचार केला तरी जरी एक डोस 60,000चा असला तर तेवढा एक डोस सफिशियंट असतो. आणि एका रुग्णाला किती डोस लागतात? एका पेशंटला एकच डोस. म्हणजे रेमडेसिवीर 6 डोस वगैरे असं काही नाहीये, एका पेशंटला एकच डोस आहे. त्यामुळे एका डोसमध्ये बाकीच्या जर आपण अँटीबायोटिक, स्टिरॉइड हे सगळं जर कॅल्क्युलेट करून बघितलं आणि हॉस्पिटलची कॉस्ट बघितली तर डेफिनेटली ह्या मोस्ट इफेक्टिव्ह मेडिसिनची कॉस्ट कमीच बसते. त्यामुळं लोकांसाठी जरी असं वाटलं सुरुवातीला की ह्याच्या औषधाची किंमत जास्त वाटतेय, कदाचित उद्या आणखी नवीन उद्या नवीन कंपन्या आल्या तर कमी होईल, गव्हर्नमेंटच्या आणि आणखी काही प्राइस रेग्युलेशन केलं तर कमी होईल. परंतु आताच्या घडीला सुद्धा ही काही खूप जास्त प्राइस नाही आणि जीवापेक्षा जास्त काहीच नाही. जान आहे तो जहान आहे. त्यामुळे जर औषध दिलं आणि जर पेशंट बरा होत असेल निश्चितपणे तर हे औषध निश्चित वापरायला हरकत नाही, कारण हे पहिलंच कोविड स्पेसिफिक औषध आहे. त्यामुळे जास्त किंमत असेल, गव्हर्नमेंट याच्यावरती रेग्युलेशन करून कॉस्ट कमी करू शकते, भविष्यात ते घडू शकतं लवकरच. सर, हे जे आहे हे इन्शुरन्समध्ये कव्हर होतं का? हो, फक्त येताना आम्ही 24 आवर्स 24 तास पेशंटला हॉस्पिटलाइज दाखवावं लागतं आणि त्यानंतर त्या पेशंटला इन्शुरन्स
जर असेल तर त्याला त्याची कॉस्ट मिळू शकते, म्हणजे त्याला हॉस्पिटलची कॉस्ट लागत नाही परंतु मेडिसिनची कॉस्ट त्याला मिळू शकते. आणि जर सगळ्यांनीच इन्शुरन्स घेतला म्हणजे आता बाकीच्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आहेत किंवा MD इंडिया आहे किंवा स्टार हेल्थ आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्या इन्शुरन्स कंपन्या जर इन्शुरन्स घेतला तर लोकांना हा खर्च जो जास्त वाटतोय कोविड उपचाराचा तो बिलकुल नाममात्र राहील किंवा जवळपास कॅशलेस जर झालं त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला स्वतःच्या पॉकेटमधून काही द्यायचं नाही, परंतु आपल्याकडे हा आरोग्य विमा हा काही फार पॉप्युलर कन्सेप्ट नाही, परंतु आरोग्य विमा जर उतरवला प्रत्येकाने, प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाचा, तर या उपचाराविषयीचा खर्चाचा सुद्धा काळजी करायचं काही कारण नाही असं मला वाटतंय. नक्कीच सर. आणि तुम्ही खरंच खूप ही आजच्या ज्या कार्यक्रमात ही खूप नवीन माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि अगदी आपण सगळ्या बाजूंनी त्याविषयी आपण बोललेलो आहोत. सर, आपण काय सांगाल जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना की कशा पद्धतीने आपण आता ह्या घडीला काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने ज्या पुढच्या येणाऱ्या लाटा आहेत त्या आपण अवॉइड करू शकतो? मला आज सह्याद्री वाहिनीने इथं बोलवलं आणि आपल्याला आपल्याशी चर्चा करण्याची संधी दिली. याच्यातून मला एकच सांगायचं होतं की एखादं नवीन औषध आलं की लोकांना त्याच्याविषयी भीती असते की ते औषध खरंच काम करतंय का नाही, ते सेफ आहे का, इफेक्टिव्ह आहे का. तर ह्या दोन्ही गोष्टी उत्तर मी आज सांगू शकतोय. ते 2.5 महिन्यानंतर हे सेफ पण आहे, इफेक्टिव्ह पण आहे आणि जरी कॉस्टली वाटत असेल तर तुमचा इन्शुरन्स असेल तर ते फार काही नाही आणि ओव्हरऑल कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट जर बघितली तर त्याची कमी बसते. त्यामुळं हे सेफ इफेक्टिव्ह औषध ज्याला गरज आहे त्यांनी घेऊन त्या कोविडच्या कॉम्प्लिकेशनपासून किंवा कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूपासून आपली सुटका करून घ्यावी. बऱ्याचशा तरुण माणसामध्ये हे असं ज्याला होतं किंवा इव्हन सिनियर सिटीजनमध्ये असेल तर हा मृत्यू नेहमीच पेनफुल असतो. डॉक्टरांसाठी सुद्धा मृत्यू हा काही खूप चांगली गोष्ट नाहीये आणि त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आम्ही असं केलं असतं तर ते बोलण्यात मतलब नाही. तुम्ही अगोदर काळजी काय घेतली ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं का तर त्याविषयी फार डाऊट राहतो. तुम्ही वॅक्सिनेशन घेतलं का तुमच्या मनात हेजिटन्सी असते. तुम्हाला हे औषध मिळतंय तर ते औषध सेफ आहे पण कॉस्टली वाटतंय, पण ते औषध सेफ इफेक्टिव्ह असल्यामुळे ते घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे त्रिसूत्री जर सगळी पाळली तर आपण ह्या आजाराला आपल्या आणि जर आपण जर सांगितलं की 70% लोकांना हॉस्पिटल लागतच नाही तर जर समजा काही लोकांना हॉस्पिटल लागलंच तर त्यांना बेड मिळतील, त्यांना ऑक्सिजन मिळेल, म्हणजे कुठल्या औषधाची किंवा ह्याची कमतरता भासणार नाही, इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडणार नाही, जे दुसऱ्या लाटेमध्ये खूप कमी पडलं होतं आणि त्यामुळे हातनाक बळी गेले होते तसं होणार नाही. तर यातनं आपण दुसऱ्या लाटेपासून फार बोध घेण्यासारखा आहे. तो बोध जर आपण घेतला आणि हे औषध जर वापरलं आणि अर्थात बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, वॅक्सिनेशन सगळ्यात की पॉईंट आहे, तो जर घेतलं विना हे करता. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की गव्हर्नमेंटकडे वॅक्सिन येतंय परंतु गव्हर्नमेंटचा वॅक्सिनचा स्टॉक संपेपर्यंत सगळ्यांना मिळत नाही. त्यांनी प्रायव्हेटमध्ये जाऊन पण घ्यायला हरकत नाही, कारण 750 रुपयाला कोविशिल्ड मिळते, स्पुतनिक 1150 मिळते, पण फार महाग नाही. म्हणजे लोकांनी एक मोबाईलचा रिचार्ज पॅक जरी त्यात मारला तर त्यामध्ये 750 मध्ये जातात त्याचं. त्यामुळे त्याला जर कोविशिल्ड प्रायव्हेट मिळत तर प्रायव्हेटमध्ये घ्या 750 रुपयामध्ये, नाही तर मग पुढचा खर्च वाढतोय. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा जो कन्सेप्ट आहे मेडिसिन मधला हाच कन्सेप्ट वॅक्सिनमध्ये आहे आणि वॅक्सिन सुद्धा सेफ आहे, वॅक्सिन सुद्धा इफेक्टिव्ह आहे आणि नंतर जर त्यानंतर झालंच दुर्दैवानं तर हे औषध इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला याच्यापासून मृत्यूपासून आपला मृत्यू टाळता येईल आणि आपलं जीवन सुखकर करता येईल आपल्या कुटुंबासाठी. नक्कीच सर. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो आणि हे आपल्याला खरं तर वारंवार सांगितलं जात आहे. आता ते आपण आचरणात आणण्याची वेळ आलेली आहे आणि अक्षरशः ऐरणीवर सर हा मुद्दा आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जसं सरांनी आवाहन केलंय तसंच की आपण आपली काळजी घेऊया, प्रतिबंध आपण घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढचे उपचार जे आहेत ते फारसे लागणार नाहीत. सर, आपण इथे आलात आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर नवीन विषयावर खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.